करंगळी आणि अनामिका यांचं जे महत्त्व आहे या सगळ्या जारण मरण तंत्रामध्ये, म्हणजे सूर्य आणि शुक्र या दोन ग्रहांचा जो काही परिणाम अतिशय उत्कटरित्या पोहोचवणारा जर कुठला भाग असेल तुमच्या शरीराचा तर ती ही अनामिका असते. आणि ह्या अनामिकेचं रक्त जर त्या एखाद्या काळ्या भावलीवर शिंपलं आणि काही मंत्रोच्चार केले, काही मनोकामना तिथे मांडल्या तर त्या पूर्ण केल्या जातात, किंवा एक प्रकारचं वशीकरण जे असतं ते त्यातून साध्य केलं जातं, असं सुतोवाच उभाटा गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी अतिशय अभ्यासपूर्णरित्या त्यांच्या एका पत्रकार परिषदेत मांडलं होतं. की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात.